प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन आहे फेब्रुवारी 25, 2026 बुधवार। नावाने बोलावलेले। मग राजाने दानिएलला हाक मारून म्हटले, हे जीवित देवाची सेवक दानिएल, तू त्यांची निरंतर सेवा करतोस त्या तुझ्या देवाने तुला सिंहापासून सोडवले काय? दानिएल 6 अध्याय 20 वचन। प्रभू असा आगे ज्या आपल्याला नावाने हाक मारतो। आपण या जगात जन्मपूर्वी आईची गर्भात असतानाच त्याने आपल्याला ओळखले आणि स्वतःसाठी निवडले। जेव्हा तो आपल्याला नावाने बोलावतो तेव्हा आपले संपूर्ण अस्तित्व दैवी आनंद आणि विस्मयाने भरून जाते। दानिएलाची आई वडिलांनी त्याला अर्थपूर्ण नाव दिले। दानिएल म्हणजे देव माझा न्यायाधीश आहे। प्रत्येक वेळी त्याने आपले नाव ऐकले तेव्हा त्यांचे अंतःकरणात पवित्र भय जागृत होत असेल। माझ्या जीवनाचे न्याय करणारा देव आहे, म्हणून मला देव भयाने जगले पाहिजे हा विचार नक्कीच त्यांची मनावर कोरला गेला असेल। परंतु दानिएलला बाबेल मध्ये नेल्यानंतर त्याला बेल्शास्सर असे नाव देण्यात आली। दानिएल 1 अध्याय 7 वचन, ज्याचे अर्थ बेल मला रक्षण करा असा होता, तरी ते नाव टिकले नाही। दानिएल आपल्या मूळ नावानुसारच जगला। प्रभूच्या त्यांची न्यायाधीश आहे त्यांची पूर्ण जाणीव ठेवून तो देव आणि मनुष्य दोघांसमोर निर्दोषपणे जगला। त्यांची नावाने त्यांच्यात सतत पवित्रता निर्माण केली। आपण वाचतो की राजा दर्यावेश व्याकुल होऊन म्हणाला, हे जीवित देवाची सेवक दानिएल। एका राजाने त्याला जीवित देवाची सेवक म्हणून संबोधले तेव्हा दानिएलच्या हृदयात किती आनंद उसळला असेल। लोकांनी तुमचे नाव ऐकले की तुम्ही जीवित देवाची सेवक आहात काय? ओळखलेले पाहिजे तुम्ही निरंतर देवाची सेवा करता हे त्याने माहीत असावे। लोकांनी फक्त नावाने नव्हे वर देवाची मनुष्य किंवा देवाची स्त्री म्हणून तुम्हाला ओळखले तर किती गौरवाची गोष्ट होईल। प्रभूने स्वतः दानिएलला कसे संबोधले ते बघा। हे अत्यंत प्रिय दानिएल। दानिएल 10 अध्याय 11 वचन। पुन्हा हे अंत्यप्रिय पुरुष दानिएल 10 अध्याय 19 वचन। आणि पुन्हा कारण तू अत्यंत प्रिय आहेस दानिएल 9 अध्याय 23 वचन। अरे किती गौरवाने संबोधन आहे। प्रिय देवाची लेकरांनो, थोडा वेळ थांबा आणि विचार करा। जर प्रभूने प्रेमाने तुम्हाला माझ्या प्रिय असे संबोधले तर किती गोड वाटेल। तो तुम्हाला त्या नावाने बोलावले असे जीवन जगण्याची तुम्ही निवड कराल काय? अधिक चिंतनासाठी वचन। आमच्या परमेश्वर देवाची सौंदर्य आमच्यावर असे आणि आमच्या हाताचे काम आमच्यासाठी स्थिर करा। होय, आमच्या हाताचे काम स्थिर कर। स्तोत्र 90 अध्याय 17 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ गणा 9 अध्याय 10 अध्याय 11 अध्याय। संध्याकाळ मार्क 5 अध्याय 1 से 20 वचन। धन्यवाद।